तुम्ही कधी विचार केलाय का की जर आपल्या देशात इतकी गरिबी आहे तर सरकार सरळ मशीन लावून हव्या तितका नोटा का छापत नाही? सगळ्यांना करोडपती बनवणं सरकारला सहज शक्य आहे ना, पण तरीही रिझर्व्ह बँक असं का करत नाही? खरं तर हा विचार जितका सोपा वाटतो त्यामागचं अर्थशास्त्र तितकंच गुंतागुंतीचं आहे आणि तेच आज आपण समजून घेऊयात. सोबतच एका साध्या कागदाच्या तुकड्याला चलनाचं स्वरूप कसं मिळालं, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया नक्की कोणत्या आधारावर ठरवते की देशात आज किती पैसे खेळते राहायला हवेत, ही नोट छापण्यासाठी सरकारला स्वतःच्या खिशातून किती पैसे खर्च करावे लागतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या खिशात किती पैसे असावेत हे मुंबईत बसलेला कोणता बोर्ड ठरवतो, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण समजून घेऊयात. एक काळ होता जेव्हा भारतीय चलन फक्त नाण्यांच्या रूपात होतं, मात्र काळाबरोबर रुपयांचं स्वरूप बदललं. 1861 मध्ये इंग्रजांच्या काळात पहिल्यांदा रुपयांच्या कागदी नोटा छापल्या गेल्या. स्वातंत्र्यानंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियावर नोटा छापायची जबाबदारी सोपवण्यात आली. डिपार्टमेंट ऑफ करन्सी मॅनेजमेंट ही रिझर्व्ह बँकेच्या आदेशाप्रमाणे नोटांची छपाई करते. भारतात 4 करन्सी नोट प्रेस आहेत आणि या 4ही प्रेस महाराष्ट्र, मध्य प्रदेश, कर्नाटक, पश्चिम बंगाल अशा 4 वेगवेगळ्या राज्यांमध्ये आहेत. तिथे भारतीय चलनी नोटांची छपाई केली जाते. त्या व्यतिरिक्त सरकारी मालकीच्या 4 टाकसाळींमध्ये नाण्यांची निर्मिती केली जाते. डिपार्टमेंट ऑफ करन्सी मॅनेजमेंटमधील एका विभागाकडून नोटा छापण्यासाठीचं नियोजन केलं जातं. नोटांच्या डिझाईनपासून ते छपाईपर्यंत सगळ्या जबाबदाऱ्या हा विभाग पार पडतो. नोटा आणि नाण्यांच्या मागणीबाबतचा अंदाज घेणं, देशातील बँकांमध्ये नाणी आणि नोटांचं योग्य वितरण करणं, तसंच चलनातील अयोग्य नोटा आणि जुनी तसंच चलनाबाहेर गेलेली नाणी परत घेणं ही कामं देखील या विभागामार्फत केली जातात. डिपार्टमेंट ऑफ करन्सी मॅनेजमेंटला देशातील 4 करन्सी प्रेसकडून नोटा मिळतात. 4 पैकी 2 प्रेस भारत सरकारच्या तर उर्वरित 2 प्रेस या रिझर्व्ह बँकेच्या मालकीच्या आहेत. सरकारी मालकीच्या 2 प्रेसपैकी एक प्रेस महाराष्ट्रात नाशिकमध्ये तर दुसरी प्रेस मध्य प्रदेशातील देवासमध्ये आहे. कर्नाटकातील म्हैसूर आणि पश्चिम बंगालमधील सालबोनीमध्ये रिझर्व्ह बँकेच्या मालकीच्या 2 प्रेस आहेत. भारत सरकारच्या मालकीच्या 4 टाकसाळींमध्ये भारतीय चलनी नाण्यांची निर्मिती होते. मुंबई, हैदराबाद, कोलकाता आणि नोएडा इथं या टाकसाळी आहेत. मध्य प्रदेशातील देवासमध्ये 1975 मध्ये करन्सी नोट प्रेसची सुरुवात झाली. इथे 20, 50, 100 आणि 500 रुपयांच्या नोटा छापल्या जातात. मात्र देशातील पहिली नोट नाशिक येथील करन्सी प्रेसमध्ये 1926 मध्ये छापली गेली. इथे आता 1, 2, 5, 10, 50 आणि 100 रुपयांच्या नोटांची छपाई होते. देवासमधील बँक नोट प्रेसमध्ये नोटांच्या छपाईसाठी लागणारी शाई बनवली जाते. या व्यतिरिक्त नोटांवरील एम्बॉस प्रकारातील छपाईसाठी सिक्कीम येथील स्विस फार्ममध्ये तयार होणाऱ्या शाईचा वापर केला जातो. नोटांची नक्कल टाळण्यासाठी परदेशातून मागवलेल्या शाईच्या कंपोजिशनमध्ये बदल करून तिचा वापर केला जातो. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे किती नोटा छापायच्या हे कशाच्या आधारे ठरतं? तर नोटा किती छापायच्या हे प्रामुख्याने देशाचा GDP आणि महागाई यावर ठरत असतं. जर सरकारने लोकसंख्या वाढली म्हणून किंवा गरिबी घालवण्यासाठी हव्या तितक्या नोटा छापल्या तर बाजारात पैशांचा पुरवठा खूप वाढेल आणि त्यामुळे वस्तूंच्या किमती प्रचंड वाढून महागाई गगनाला भिडेल. म्हणूनच रिझर्व्ह बँक एक हिशोब लावतं. दरवर्षी किती नोटा जुन्या होऊन खराब झाल्या आहेत आणि देशाच्या आर्थिक वाढीसाठी किती नवीन पैशांची गरज आहे. यासोबतच नवीन नोटा छापण्यापूर्वी RBIला बॅकअप म्हणून स्वतःकडे ठराविक प्रमाणात सोनं आणि परदेशी चलन राखून ठेवावं लागतं. म्हणजेच बाजारात वस्तू आणि सेवांचा पुरवठा जेवढा असेल त्याला साजेसास नोटांचा पुरवठा ठेवला जातो, जेणेकरून रुपयाची किंमत टिकून राहील. शिवाय हे सगळे अधिकार असतात भारतीय रिझर्व्ह बँकेचे मध्यवर्ती संचालक मंडळ यांच्याकडे.
हे मंडळ केंद्र सरकारशी चर्चा करून देशाच्या आर्थिक गरजांचा आढावा घेतं. यामध्ये RBIचे गव्हर्नर, डेप्युटी गव्हर्नर्स आणि सरकारने नियुक्त केलेले संचालक असतात. हा बोर्ड प्रामुख्याने देशाचा GDP, महागाईचा दर आणि चलनातून बाद होणाऱ्या जुन्या नोटांची संख्या लक्षात घेऊन दरवर्षी किती नवीन नोटा छापायच्या याचा आकडा निश्चित करतो. 1 रुपयाची नोट आणि नाणी सोडून इतर सर्व नोटांच्या छपाईचं नियोजन याच बोर्डाच्या मार्गदर्शनाखाली RBIचा चलन व्यवस्थापन विभाग करतं. आता सगळ्यात गमतीशीर भाग म्हणजे तुम्हाला वाटत असेल की नोटा कागदापासून बनवतात, तर तसं नाही आहे. भारतीय नोटा 100% कापसापासून बनवलेल्या असतात. म्हणूनच पावसात भिजल्या किंवा चुकून कपड्यांसोबत धुतल्या गेल्या तरी त्या साध्या कागदासारख्या विरघळत नाहीत. शिवाय 500च्या नोटेवरचा जो हिरवा आकडा असतो तो तुम्ही तिरपा करून पाहिला तर त्याचा रंग तुम्हाला निळा दिसेल. याला कलर शिफ्टिंग इंक असं म्हणतात. ही शाई इतकी महाग असते की ती फक्त काही मोजके देशच बनवू शकतात. यासोबतच नोटांच्या कडेला काही उठावदार रेषा असतात ज्यांना ब्लीड लाईन्स म्हणतात. या रेषांना स्पर्श करून अंध व्यक्ती ओळखू शकते की ती नोट 100ची आहे, 200ची आहे की 500ची आहे. शिवाय आज आपल्याला 500ची नोट मोठी वाटते, पण भारतीय चलनाच्या इतिहासात 10,000 रुपयांची नोट सुद्धा छापली गेली होती. 1938 आणि 1954 मध्ये ही नोट चलनात सुद्धा होती, पण नंतर ती बंद करण्यात आली. आता यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की नोटा छापण्यामागे फक्त मशीन चालवणं नसतं, तर त्यामागे देशाच्या अर्थव्यवस्थेचं गुंतागुंतीचं एक गणित असतं. जर RBIने हव्या तितक्या नोटा छापल्या असत्या तर कदाचित आज आपल्याला एक दुधाची पिशवी घेण्यासाठी सुद्धा पोतं भरून पैसे न्यावे लागले असते. नोटांच्या छपाईपासून ते तुमच्या खिशातल्या 500 रुपयांच्या नोटेपर्यंतची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी लगावबत्तीला सबस्क्राईब करायला विसरू नका.